हे काय रे, जॉबला जात नाही आजकाल, सोडलं की काय? ए सोडला नाहीये, गॅप घेतलाय गॅप. बाळा तयारी करतो एमबीए ची, कळलं का? एमबीए केल्याशिवाय माणसाची ग्रोथ होत नाही. मी तर म्हणतो तू पण कर. अरे पण मी ऑलरेडी केलंय. अच्छा केलंय का? मग परत कर. हा परत कर. माझ्या घरचे मला काय बोलले, एकदा बीबीए झालं की मग तू काहीही कर. यार कधी येते कॅब? हे काय रे, कुठं चाललंय? अरे चाललोय हैदराबादला एंट्रन्स एक्झाम द्यायला. तू येतोय का? 12वी नापास हो बाजूला. माझ्या घरचे मला काय म्हणले, एकदा तू एमबीए झालं की मग तू काहीही कर. अरे भाई पण एमबीए ची फी सोपं आहे रे. हे बघ, तर मी 60 लाखाचं एज्युकेशन लोन घेणार आणि आता एक 2-20 वर्षामध्ये मी ते लोन फेडणार. आणि समजा माझ्याकडे ते लोन नाही फिटलं तर ते लोन फेडण्यासाठी मी अजून एक लोन घेणार. आणि घरचे मला काय म्हणले, एकदा तू पीएचडी इन फायनान्स, ऑटो इकॉनॉमिक्स अँड बायोलॉजी इन केमिस्ट्री झाला की मग तू काही कर. खूप सोपं आहे भाई. मी एमबीए करणार तर फक्त IIM मधनं करणार, नाही तर मी नाहीच करणार. कळलं का? हा ओके. आता माझा पगार आहे 40,000 रुपये. एकदा मी एमबीए केलं की डायरेक्ट 1 लाख? नाही, इतकं नाही, 50,000 रुपये होईल. हा ऐक ना, हॅलो. अरे माझ्या एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट आलाय. मला सांग, बीड मधल्या सेंट झेवियर्स विद्यालयामध्ये एमबीए ची फी किती आहे? ठीक आहे, मी येतो तिकडे शिकायला 2 वर्ष. आलो बीड मध्ये आलो. हो